चालू कर. नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जो भला मोठा खड्डा इथे पडलाय, म्हणजे रस्ता जो खचलेला आहे, तिथे ठाणे महानगरपालिकेची टीम जी आहे ती आता काम करण्यासाठी आलेली आहे. आता बघू एक्झॅक्टली हे नक्की काय काम करणार आहेत. भाजपचे सचिन पाटील देखील इथे आलेले आहेत. ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकारी देखील इथे आलेले आहेत आणि हे काम जे आहे ते आता सुरू करतात. आता एकदम मला तर आणखी ना खड्डा खोदणार आहेत आता पुढे. अरे बापरे. अरे पाईप आहे, पाईप इकडेच मला पकड़ बघतोय. हॅलो,
हा अपघात झाल्यानंतर सगळ्यात आधी भाजपचे सचिन पाटील काही अधिकाऱ्यांसोबत इथे पोहोचलेले आहेत. सचिन, काय झालंय नक्की? हा सगळा प्रभाग तुम्ही जाणताय, नक्की इथे काय दुर्घटना झालेली आहे आता मी घरी असताना मला फोन आला होता. गणेश चव्हाण म्हणून आमच्या याकडे कार्यकर्त्याचा फोन आला होता की अशा ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे. त्याबद्दल मी आपत्कालीन विभागाला महापालिकेच्या तक्रार नोंदवली. त्यानुसार या ठिकाणी महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे केशव कांबळे अधिकारी आलेले आहेत. पाणी खात्याचे भुवर साहेब आलेले आहेत. या ठिकाणी एक साधारण 20-25 दिवसापूर्वी 9 मीटर खाली जवळजवळ 1500 व्यासाची नवीन पाईपलाईन पाण्याची महापालिकेने टाकली होती. अंडरग्राऊंड प्रेशर ती जमिनी खालून जात होती, खोदून नव्हती टाकलेली. त्यानुसार एक 10 दिवसापूर्वी या ठिकाणी पण समोर पलीकडे आपण बघाल रस्त्याच्या तिकडे 1-2 फूट खड्डे झालेले आहेत आपल्या. त्यानुसार हा या ठिकाणी इन्सिडेंट घडला की सिमेंटचा मोठा ट्रक या ठिकाणी येऊन खड्ड्यामध्ये अडकला गेला. तो क्रेन लावून ट्रॅफिक पोलीसच्या सहकार्याने आपण तो काढलेला आहे. त्यानंतर आता महापालिका अधिकारी येऊन संबंधित जी कंपनी आहे RR कृष्णन कंपनी, ती कंपनी या ठिकाणी आता यांचं काम करून ते खड्डा बुजवण्याचं आणि पाणी काढण्याचं काम चालू केलेलं आहे. सचिन, एक तो ट्रक फसला, तो काढला गेला, परंतु या सगळ्या कामांवर आणि या गुणवत्तेवर, कारण मगाशी आपण पाहिलं तर एकदम इझिली हा खड्डा पडतोय, त्यामुळे रस्त्याच्या कामावर पण एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. परंतु हे काय झालेलं आहे, घोडबंदर रोडला आणि पुढे वाघे स्टेटला या ठिकाणून ही पाईपलाईन मुंबईवर जे शहापूरची पाईपलाईन मोठी येते, त्या पाईपलाईन जोडून मोठी लाईन टाकण्याचं काम चालू आहे. हे काम जवळजवळ 2-2.5 महिन्यापासून चालू आहे. 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी सुरू झालं. खालून जमीन भुसभुशीत झालेली आहे. त्याचं पाईप टाकल्यामुळे झाले की इतर काय लिकेजेस आहेत त्याचा सोर्स आता घेतला जातोय आणि साहजिकच आहे खड्डा या ठिकाणी हा पडलेला आहे आपल्या समोर दिसतोय. एक पाईप म्हणजे गटर खड्डा पडला तेव्हा एक टायर फक्त त्यामध्ये घुसला गेला, परंतु खोलल्यावर बघितलं की एवढी मोठी जागा या ठिकाणी भुसभुशीत खाली खचलेली आहे. त्याचा प्रकारे भविष्यात होणाऱ्या पावसाळ्याच्या अशा प्रकारे म्हणजे दुर्घटना घडू नयेत, त्यानुसार आपण या ठिकाणी आता संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलंय की अशा प्रकारे जिथे पाईपलाईन नवीन टाकली गेली त्या ठिकाणी आपण आत्ताच आपल्या सर्वे करून घ्यावा आणि त्यानुसार योग्य ती काळजी घ्यावी, जेणेकरून भविष्यात ठाणेकरांना कुठल्याही प्रकार त्रास होऊ नये. नक्कीच एक महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्यासोबत नगरसेवक आहेत. सर, या प्रभागाचं तुम्ही आता प्रतिनिधित्व करताय, किती मोठी घटना आहे आता ही तुम्ही पाहताय. मगाशी त्याने भुसभुशीत अख्खा रोड झालेला आहे, गुणवत्तेवर रस्त्याच्या गुणवत्तेवर पण प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले, काय ना? नाही, आता पटकन असं काय सांगता येणार नाही. इंजिनियर महानगरपालिकेचे येत आहेत, ज्या कंपनीने काम केलेलं आहे किंवा इंजिनियरचं यांचं जे म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की खाली पाणी कुठेतरी ड्रेनेज लाईन जी काय आहे बाजूला गटाराची लाईन, कदाचित तिथनं पाणी लिकेज असेल आणि त्याच्यामुळे ती माती भुसभुशीत होऊन वजनाने ती हळूहळू ती माती सरकल्याने ते खाली गेलेलं आहे. तर आता इंजिनियर आल्याशिवाय आम्ही ठोस काय बोलू नाही शकत, तर त्याच्याशिवाय आपल्याला काय कळणार नाही नक्की काय तांत्रिक आहे, अडचण झाले, काय प्रॉब्लेम झाला ते कळेल त्यानंतर. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी तात्काळ, सर काय नक्की प्रॉब्लेम झालाय, हा काय झालं? मी प्रशांत भोड, पाणी पुरवठा विभागाचा अधिकारी. इकडे रस्ता खचल्याची तक्रार आली, तर याच्यामध्ये प्राथमिक माहिती अशी मिळाल्यानंतर आम्ही इथे खोदकाम आणि करायला सुरुवात केली. म्हणजे पाणी वर आल्यामुळे लोकांना वाटतं का पाण्याची लाईन फुटली आहे का काय, म्हणून आम्ही पण ते JCB मागवला आणि तिथे खणायला सुरुवात केली. पण तिथे कोणती लाईव्ह लाईन नाहीये, पाणी गटराचं लीक होताना दिसतंय कलवटमधलं. तर आता खणून आम्ही पंप लावतो. पंप लावल्यानंतर आता ह्या ठिकाणी हे मेन जंक्शन आहे, कापरबॉडी जंक्शन आहे, तिथून BMCची लाईन गेलेली आहे 3 मीटर व्यासाची, नंतर MIDCची लाईन गेलेली आहे 1 मीटरची आणि आता आपण अमृतमधून पण एक लाईन टाकली, ती अजून चार्ज नाहीये. अशा अनेक लाईन्स इथे आहेत. तर आता हे डिवॉटरिंग केल्यानंतर एक्झॅक्टली समजेल आपल्याला की कशामधून लिकेज होत आहे, तर ते लिकेज काढून आम्ही प्रॉपर पद्धतीने पुनर्पुष्टीकरण करून घेऊ कॉन्क्रीटने. सर, मला एक सर्वसामान्य म्हणजे जितकं मला समजतंय की लिकेज जरी असेल तर एवढा असा रस्ता खचू शकतो का, आणि जर हा खचणारा रस्ता जर आधी आपल्याला याची काही माहिती कशी मिळू शकते? हे कसं झालंय, ह्या इथे वरून कोटिंग जे आहे डांबराचं हे इंटॅक्ट होतं. म्हणजे इथे कोणी जवळपास 2 वर्ष वरतून डांबराचं काम केलेलं नाही किंवा काही खोदकाम झालेलं नाही. वरचा पृष्ठभाग आहे तसंच आहे. जेव्हा इरोजन होतं तेव्हा थोडी थोडी माती खालून सरकून तिथे एक व्हॉइड निर्माण होतो. अशाच प्रकारचा व्हॉइड 3 नाक्याला 5 वर्षापूर्वी झाला होता. तिथे म्हणजे अख्खी रिक्षा जाईल एवढा मोठा खड्डा पडला होता. आणि आपण खालून बघितलं तर नाल्याचं स्कोरिंग होतं, तसं स्कोरिंग झालं होतं आणि मागे व्हॅक्यूम निर्माण झाला होता जमिनीमध्ये. तशाच प्रकारचा छोटासा व्हॅक्यूम होता
आम्ही खोदलंय आता आणि आज डी वॉटरिंग करून आम्ही चेक करतो की कशामुळे झाले. नक्कीच याचं एक्झॅक्टली हे कशामुळे झालंय हे अजूनपर्यंत आता हे सगळे वॉटर डिपार्टमेंट वाले सगळेजण आलेले आहेत, स्थानिक नगरसेवक आहेत, सचिन पाटील सुद्धा इथे आहे. 1 महिना ते सांगितलं त्यांनी. त्यामुळे या ना तुम्ही इकडे, या ना तुम्ही, या ना इकडे, विचारतो. या तुम्ही तिकडे. 1 महिना जेव्हा तुम्ही काम चालू होतं तेव्हा तुम्ही रस्ता बंद होता. हा ते लांबून लांबून नाही, तिकडूनच गाडी थांबून मी आलो इकडे. तिकडूनच गाडी थांबून इकडे आलेलो. 1-1.5 महिना इकडे काम चालू होता. तर गाड्या परत जाता बसले गाड्या. मला 1-1.5-2 महिना मला वाटतंय काम चालू होता. आम्ही डेली बघत होतो इकडून. तरी पण ते काम असताना यांना हे कळलं नाही का म्हणजे काय झालंय. आज कुठला अपघात झाला असता तरी असं जबाबदार कोण. हे लोक येतात फॉर्मॅलिटी. काय झाले काम चाललंय, तुम्ही काय सांगताय? काम म्हणजे छोटे काम चालू होतं, तुम्ही आज काय बोलताय? 1 वर्षापासून काम चाललंय तिथं इकडे मागे 2 पण तिथे अजून 2 छोटे छोटे खड्डे पडलेले आहेत. पाईपलाईनीचं काम चालू होतं तिथं. आता यातला बघा 2 टप्प्यावरती छोटं काम झालेलं तिथं. आता हे जाणारे येणारे लोक म्हणून ते बोलतात. आणि ते काय कायचं आम्हाला माहिती आहे. मागे पण त्यांना बोललं ते वरच्यावर त्यांनी हे कॉन्क्रिटिंग करून गेले. आता पण हे तसंच झाले ते नाही तर काय बोलणार. तिथं इकडे पण चिकारा वाटला. पावसाळ्यात पुढे त्रास आहे तो. बोलला ना सचिन तसंच होणार आहे ते.